कसं शक्य आहे? महाराज, हे काय दाखवताय तुम्ही आम्हाला? याचा अर्थ काय? रामप्पा, तिचं नशीब तिला मिळणारच आहे. हा नियतीचा निर्णय आहे. आता तो निर्णय तू स्वीकारतोयस का नियतीलाच तुला स्वीकारायला भाग पाडायला लावतोयस? हा निर्णय तुझा आहे. अलख निरंजन. वंदनाताई, ओ वंदनाताई, वंदनाताई, कुठं आहे तुम्ही? अरे काय आहे रे? कोण मेलंय गावात? कशाला आरडाओरडा करतोय? अहो, मेल बिल कोण नाही. एक आनंदाची बातमी सांगायला आलतो तुम्हाला. हा? हा, आपल्या माऊरच्या दत्त मंदिरात एक लय श्रीमंत माणूस आलाय. मला काय त्याचं? अहो, त्याचं काय म्हणजे काय? तो समद्याना धनन धान्य वाटायलाय. चला लवकर. हा? धनई आणि धान्य? होय, मज्जाच मज्जा. चला बिगी बिगी. हो, चला चला चला. हे बघ, घरातली सगळी कामं करायची. उगाच बाहेर जायचं नाही. मी पटकन मंदिरात जाऊन येते. सांगितलेलं लक्षात आहे ना? कुठे जायचं नाही. कामं कर. मी मंदिरात जाऊन येते. हा, ऐक गो. ऐक गो. काय झालं? बघू देत मला. सोड कार्टे. हात नको लावून. मनातल्या मनात शिव्या दिल्यास ना मला. जाऊ दिलं नाही ना तुला म्हणूनच पाय पुरगळला माझा. आई आई ग देवा, आता काही जगत नाही मी. काकू, मी असं का करेन? मी तुमचं वाईट का चिंतेन? बघू देत मला. सोड ग. ओ वंदनाताई, चला की लवकर. तो श्रीमंत माणूस काय फार काळ थांबणार नाहीये. मग धन बी जाईल आणि धान्य बी जाईल. आले ना मी. आई ग. हळू हळू हळू. ओ ताई, तुमचा पाय लय दुखत असेल ना, तर मी दुसऱ्या कोणाला तरी सांगतो जायला. नाही नाही. ए, बघतेस काय अशी माझ्याकडे? चल जा, मंदिरात जा पटकन. हे काही धन धान्य मिळतंय ते सगळं घेऊन ये. तुझा पाय बरा झाला ना की मी सुद्धा येणार आहे. हो, पण वाटेत कुठे फाटका मारत बसू नकोस. चला मंदिरात जायचं, घ्यायचं काय ते आणि घरी यायचं. ऐक, मी जाऊ? हो, तूच जा. तशी प्रामाणिक आहेस म्हणा, पण उशीर करायचा नाही. हो, मी लगेच येते. जा ग जा. सांगत बसली. फक्त एक पाऊल श्रद्धेने टाकतो, उरलेला मार्ग गुरु स्वतः घडवतो. ज्याला आम्ही बोलवतो त्याच्यासाठी नियती मार्ग मोकळा करते. का कोणास ठाऊक, पण असं वाटतंय स्वामींनीच मला इथे आणलं. हे काय? ते काका तर म्हणाले होते इथे कोणी धनाढ्य माणूस आहे, तो धनधान्य वाटतोय. इथे तर कोणीच नाहीये. इथे तर कोणीच नाहीये. अरे देवा, मला यायला उशीर झाला की काय? तो माणूस निघून गेला का?
मी मंदिरात जाऊन येते. हा, ऐक गो. ऐक गो. काय झालं बघू दे. तुमचा पाय लय दुखत असेल ना तर मी दुसऱ्या कोणाला तरी सांगतो जायला. नाही नाही, मंदिरात जा पटकन. जे काही धनधान्य मिळतंय ते सगळं घेऊन ये. समजलं. ही सगळी स्वामींचीच कृपा आहे. ते धनधान्य फक्त मला इथे आणण्यासाठी होतं. खरंच गुरूंची योजना आधी समजत नाही, पण पूर्ण झाली की प्रत्येक घटना अर्थपूर्ण वाटते. श्री स्वामी समर्थ. दत्त महाराज, स्वामी, तुम्हीच मला इथे आणलंय. इथून पुढेही तुम्हीच माझा हात धरून चालवा. माझ्या प्रत्येक पावलाला तुमचीच दिशा लाभू दे. भक्ताला योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी आम्ही वेगवेगळी रूप धारण करतो. मार्ग बदलतो, मार्गदर्शकही बदलतो. ज्याला आम्ही बोलवतो त्याच्यासाठी नियतीच निमित्त निर्माण करते आणि वेळ आली की पाऊलही आम्ही उचलून घेतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु, तुमचं रूप इतकं अलौकिक आणि प्रसन्न आहे की पाहतच राहावंसं वाटतं. मन सगळं विसरून जात. काकूंच्या कामामुळे रोज इथे येता येत नाही, पण आज तुम्हीच बोलावून घेतलं, तुमचं दर्शन घडवलं. याहून मोठं भाग्य माझ्यासाठी काय असणार. दत्तगुरु, तुम्ही गुरूंचेही गुरु आहात. या सृष्टीत तुमच्यापासून काहीच लपलेलं नाही. माझ्या आयुष्यात काय घडतंय, माझ्या मनाला किती वेदना आहे, माझी किती तगमग सुरू आहे, हे तुम्हाला माहिती आहे. दत्तगुरु, हा महिना गुरुपौर्णिमेचा महिना. या महिन्यात शिष्याने गुरुकडे काही मागायचं नसतं, उलट गुरुदक्षिणा अर्पण करायची असते. गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायची असते. पण आज मी तुमच्याकडे काहीतरी मागणार आहे, कारण आजपर्यंत मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही. ना सुख, ना वैभव, ना मान, ना धन. आज पहिल्यांदाच तुमच्या समोर हात पसरते. तुम्ही माझी फक्त एक इच्छा पूर्ण करा आणि मी वचन देते, त्यानंतर तुम्ही सांगाल ती गुरुदक्षिणा मी माझ्या जीवाचं रान करून पूर्ण करेन. गुरुला दिलेली गुरुदक्षिणा वस्तूची नसते, ती श्रद्धेची, समर्पणाची आणि आयुष्यभराच्या आचरणाची असते. एवढं मी जाणते. दत्तगुरु, हे माहूर तुमचं जन्मस्थान. या पवित्र भूमीत मी लहानाची मोठी झाले. इतकी वर्ष तुमच्या छायेत राहिले, पण लहानपणापासून माझ्या मनात एकच इच्छा होती, तुमच्या सगळ्या गुरु रूपांचं दर्शन व्हावं, सगळ्या गुरुस्थानांची यात्रा घडावी आणि प्रत्येक पवित्र स्थळी तुमच्या कृपेचा आशीर्वाद मिळावा. आणि शेवटी अक्कलकोटला माझ्या स्वामींच्या चरणी माझं मस्तक टेकावं. दत्तगुरु, माझी ही इच्छा पूर्ण करा. एवढी कृपा करा. मी दुसरं काहीच मागत नाही. मला माझ्या गुरूंपर्यंत पोहोचवा. आणि आज या पवित्र साक्षीने मी संकल्प करते, जोपर्यंत तुम्ही माझी इच्छा पूर्ण होणार असल्याचा एखादा संकेत देते, तोपर्यंत मी माझा हट्ट सोडणार नाही. श्री गुरुदेव दत्त.
समर्थ श्री स्वामी समर्थ शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. स्वामीदेव, स्वामीदेव कुठे गेले? स्वामीदेवा, स्वामीदेव कुठे गेले? स्वामी स्वामी स्वामीदेव, आत्ता तर इथे होते ना. हो ना, कुठे गेले असतील स्वामी? हे स्वप्न आहे की सत्य? हे विश्वरूप या मानवी डोळ्यांनी पाहण्याचं भाग्य आज आपल्याला लाभलंय. सुंदरा मावशी, स्वामी हे आपले केवळ गुरु नाही आहेत, पूर्ण सृष्टीचे आधार आहेत ते. अहो, म्हणूनच तर प्रत्येक जीवाच्या हाकेला ते धावून जातात. विश्व व्यापूनही भक्तांच्या हृदयात राहतात. हा फक्त प्रकाश नाहीये, ही तर गुरुकृपेची प्रभा आहे. श्री गुरुदेव दत्त. ज्ञान असंच असतं, स्वतः उजळतं आणि दुसऱ्यांनाही उजळवतं. म्हणूनच तर गुरुला ज्ञानसूर्य म्हणतात. अंधार कधीच प्रकाशाला जिंकू शकत नाही, पण गुरुकृपेचा एक किरण हजारो जन्मांच्या अंधकाराला दूर निश्चितच करतो. श्री स्वामी समर्थ. हा त्या आदिशक्तीचा नाद आहे, ज्यातून संपूर्ण सृष्टी जन्माला आली. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु, माझ्या मनातील प्रत्येक शब्द या घंटेच्या नादातून तुमच्यापर्यंत पोहोचू द्या. भक्ताची हाक शब्दांनी नाही तर भावनेने देवापर्यंत पोहोचते, एवढं मी समजते. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु, तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. आजपर्यंत मी तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही, कधी माझ्या दुःखाची तक्रार केली नाही. जे मिळालं ते तुमचा प्रसाद म्हणून स्वीकारलं. आज मी स्वतःसाठी नाही, माझ्या गुरूंपर्यंत पोहोचण्यासाठी मागते. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.
श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल. मला गुरुस्थानाची यात्रा घडवावीच लागेल आणि प्रत्येक पवित्र गुरुचरणांचं दर्शन घडवावंच लागेल. आणि शेवटी माझ्या स्वामींच्या अक्कलकोटला मला पोहोचवावंच लागेल. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ही मागणी स्वार्थाची नाही, गुरुचरणांपर्यंत पोहोचण्याची. जो हट्ट भक्तीचा असतो तो देवालाही मान्य करावाच लागतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. जोपर्यंत तुम्ही मला संकेत देत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. तुम्ही मला अक्कलकोटला बोलवणार, माझ्या स्वामींपर्यंत पोहोचवणार. हा माझा विश्वास आहे, ही माझी श्रद्धा आहे आणि हीच माझी प्रार्थना आहे. हा केवळ प्रकाश नाहीये, ही गुरु कृपेची चैतन्य लहर आहे. गुरु जरी एका ठिकाणी बसलेले असले ना तरी त्यांची कृपा संपूर्ण विश्वात वाहत असते. खरंच जसा वारा आपल्याला दिसत नाही पण त्याचा स्पर्श जाणवत असतो, त्याचप्रमाणे गुरुकृपा ही सुद्धा दिसत नाही पण ती प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचत असते. गुरूंचं चैतन्य सीमांमध्ये अडकत नाही, ते प्रत्येक श्रद्धाळू हृदयापर्यंत पोहोचतं. स्वामी, हाच कळलं, तुमच्या सानिध्यात असणं म्हणजे विश्वाच्या चैतन्याशी जोडलं जाणं. हे काय प्रकट होत आहे? श्वासही घ्यावासा वाटत नाही. हा क्षण जणू काळालाही थांबवून ठेवणार आहे. जिथे साक्षात गुरु प्रकट होतात तिथे सृष्टीची रहस्य देखील उलगडू लागतात. स्वामी, आम्हाला तुमची लीला समजण्याची बुद्धी द्या, तुमची कृपा ओळखण्याची पात्रता द्या. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. जोपर्यंत माझी हाक तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. तुम्ही माझा विश्वास मोडू देणार नाही. तुम्ही गुरुचे गुरु, तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल. गुरुस्थानांची यात्रा घडवून श्री क्षेत्र अक्कलकोटला मला पोहोचवावंच लागेल.
श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दत्तगुरु दिगंबरा श्री स्वामी समर्थ तुम्ही माझे हाक ऐकले, माझी प्रार्थना स्वीकारली. आज माझा जन्म सार्थकी लागला. स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्था शरण तुला मी नितदिन मजला भे पुण्याई. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव स्वामी देवा, द्यावा पायी. हे तर साक्षात दत्तरूप. तुला मी नितदिन आज आमच्या डोळ्यांना काय भाग्य लाभलंय. स्वामी, तुम्ही फक्त आमचे गुरु नाही आहात, तुम्ही आदि गुरु आहात, तुम्ही दत्तगुरु आहात, दत्तगुरु आहात, दत्तगुरु आहात. धन्य झाले मी आज. असं दर्शन कित्येक जन्मांच्या पुण्याईनंतरच मिळतं. श्री स्वामी समर्थ. गुरु आणि दत्त हे वेगळे नाहीतच. जिथे गुरु कृपा असते तिथे दत्त स्वरूप साक्षात प्रकट होते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे बघा, तोच प्रकाश गोल दत्त स्वरूपाच्याही समोर आहे. हो, आणि ते बदलतंय. काहीतरी प्रकट होत आहे त्यातून. हा प्रकाश स्थिर नाहीये, तो कसला तरी आकार घेतोय. हे काही साधं सुद्धा दृश्य नाहीये. नक्कीच स्वामी आपल्याला काहीतरी दिव्य रहस्य उलगडून दाखवणार आहे. स्वामी देवा, आता काय प्रकट होणार आहे. स्वामी, आमच्या श्रद्धेला अजून कोणतं रहस्य दाखवणार आहात तुम्ही.
गुरु स्वामी, आज माझी किती जन्मांची पुण्याई फळाला आली आहे मला माहिती नाही. नाहीतर तुमच्यासारख्या दिव्य स्वरूपाचं दर्शन माझ्यासारख्या सामान्य जीवाला कसं घडलं असतं. खरं सांगायचं तर माझ्या गाठीशी कसलंच पुण्य नव्हतं. ना तप, ना मोठी सेवा, ना ज्ञान होतं. ते फक्त तुमच्यावरचं निरागस प्रेम, अढळ श्रद्धा आणि त्या भक्तीची, त्या भावाची तुम्ही इतकी मोठी दखल घेतली. माझ्यावर अपरंपार कृपा केलीत स्वामी. मी धन्य झाले. आज माझा जन्म सार्थकी लागला. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. कावेरी आनंदी हो, तुझी श्रद्धा आम्हाला प्रिय आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूची नोंद आम्ही घेतलीये. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. खरंच माझी प्रत्येक इच्छा. तुझ्या आयुष्याचा प्रवास आता बदलणार आहे. तुझ्या हक्काचं तुला द्यायचंय. तू अक्कलकोटला ये. तिथे तुझ्या प्रश्नांची उत्तर आहेत. तिथे तुझ्या आयुष्याचं ध्येय आहे. तिथे तुझ्या जखमांवरचा उपाय आहे. आणि तिथे सुद्धा नायक तुझी वाट पाहतोय. मी अक्कलकोटला ये. तुम्ही बोलावलंय, मी नक्की ये. अक्कलकोटला ये. तुझ्या हक्काचं तुला द्यायचंय. अक्कलकोटला ये. तुझं नशीब तुझी वाट बघतंय. कावेरी अक्कलकोटला ये. स्वामी देवा, आज दत्त स्वरूपात तुमचं दर्शन घडलं. यापेक्षा आणखीन मोठं भाग्य ते काय असणार आहे. हे दृश्य डोळ्यांनी पाहतोय, पण मन अजून भरलं नाहीये. साक्षात ओम प्रकट झाला. हा साधा आकार नाहीये. यातून काहीतरी अपरंपार असं चैतन्य जाणवतंय. संपूर्ण सृष्टीचा पहिला नाद म्हणजे ओम, आणि त्या नादाचं मूर्त स्वरूप आज आपल्या डोळ्यासमोर आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामीच आदिनाथाचं रूप आहेत. ज्यांच्या मुखातून ज्ञान जन्म घेतं, ज्यांच्या कृपेने भक्तांच्या आयुष्यातला अंधकार दूर होतो, त्यांच्याच पुढे ज्ञानाचं मूळ स्वरूप प्रगट होतं. आणि म्हणूनच आज ओम त्यांच्या समोर प्रगट झालाय. हे सारं शब्दांच्या पलीकडचं आहे, जे आपण केवळ फक्त आणि फक्त अनुभवायचंच असतं. कावेरी उजवा हात पुढे कर. जशी तुमची आज्ञा. गुरुकृपा ही मागून मिळत नाही. पात्रता आणि श्रद्धेने ती स्वतः भक्तापर्यंत चालत येते.
माझ्या हातावर हे ओम. कावेरी, हे फक्त चिन्ह नाही, हा तुझ्या प्रवासाचा आरंभ आहे. हा संकेत आहे तुझी वाट योग्य आहे याचा. तू ज्या प्रवासाला निघाली आहेस तो साधा प्रवास नाहीये. तो आत्मजागृतीचा प्रवास आहे, श्रद्धेचा प्रवास आहे, न्यायाचा प्रवास आहे आणि नियतीने लिहिलेलं सत्य प्राप्त करण्याचा प्रवास आहे. कावेरी, गुरु मार्ग दाखवतात, पण प्रत्येक पाऊल भक्तालाच चालावं लागतं. आणि एक लक्षात ठेव, प्रवास जितका कठीण तितकंच ध्येय अधिक पवित्र असतं. मग हा प्रवास कधी पूर्ण होईल? योग्य वेळ आली की तुझा प्रवास पूर्ण होईल आणि तुझ्या नशिबात जे आहे ते तुला प्राप्त होईल. माझ्या नशिबातलं म्हणजे मला अजून समजत नाही. सगळं योग्य वेळ आली की उलगडेल. श्रद्धा सोडू नकोस आणि संकेत ओळखत जा. मार्ग स्वतः उलगडत जाईल. तुमची आज्ञा माझ्यासाठी अंतिम सत्य. मी तुम्ही दाखवलेल्या मार्गानेच चालते. थांबा, मला अजून खूप काही विचारायचंय. स्वामी, आज आमच्या जन्माचं सार्थक झालं. आज कळलं गुरुचं स्वरूप किती अगाध असतं. असं दर्शन, असं भाग्य शब्दात सांगताच येणार नाही. ज्याला गुरुचं खरं स्वरूप कळतं त्याच्या मनातील अंधकार कायम स्वरूपी नाहीसा होतो. आजचा दिवस आमच्या कायम स्मरणात राहील. आम्ही तो कधीही विसरणार नाही. तुमची लीला, तुमची कृपा अगाध आहे. सुंदरे, लक्षात आहे ना आम्ही काय सांगितलं होतं ते? हो स्वामी देवा, तुम्ही म्हणाला होतात या गुरुपौर्णिमेच्या पवित्र महिन्यात तुम्ही आम्हाला विशेष दर्शन देणार आहात. पण आज जे घडलं ना ते कल्पनेच्या पलीकडचं होतं. आम्ही सांगितलं होतं या महिन्यात आम्ही भक्तांना गुरुचं दर्शन, गुरुस्थानाचं दर्शन घडवू आणि आज त्या वचनाची सुरुवात झाली आहे. आज आम्ही तुम्हाला गुरूंचे गुरु साक्षात दत्तगुरूंचं दर्शन घडवलं. धन्य झालो स्वामी, धन्य झालो आम्ही. आज समजलं, गुरुपौर्णिमा हा फक्त उत्सव नाही तर तो गुरुला ओळखण्याचा महिना असतो आणि गुरुकृपा अनुभवण्याचा. कोण वाजवत आहे डमरू? कोण आहे तिकडे? विमला, कोण वाजवत आहे? हो, गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुच्या चरणी अहंकार अर्पण करण्याचा दिवस. सेवा, श्रद्धा आणि समर्पण याची आठवण करून देणारा महिना. ध्यानात ठेवा, गुरुचं वचन कधीच व्यर्थ जात नाही. फक्त भक्तांनी श्रद्धा सोडू नये आणि गुरुनी कृपा थांबवू नये. आम्ही आमचं वचन पाळतच आहोत. आता वेळ तुमची आहे. सेवेचं व्रत, नामस्मरणाचं व्रत, नम्रतेचं व्रत तितक्याच निष्ठेने पाळत राहा. सेवा कधीही थांबवू नका, कारण सेवेतून श्रद्धा वाढते आणि श्रद्धेतून कृपा मिळते आणि गुरु कृपेतूनच जीवनाचं कल्याण होतं.
स्वामी देवा, तुमची आज्ञा शिरसावंद्य. हे सेवेचं व्रत आम्ही आयुष्यभर सोडणार नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आम्ही तुम्हाला वचन देतो, तुमचं नाव, तुमची शिकवण आम्ही कधीच विसरणार नाही. शिवशंकर शंभो. अहो काय झालं? असं कुणावर ओरडताय? अगं कोण वाजवतंय डमरू? तुला ऐकू येत नाही का? डमरू? कुठला डमरू? अहो घरात तर कोणीच नाहीये. हा अगं नाही म्हणजे एवढा स्पष्ट ऐकू येतोय आवाज. तुला ऐकू येत नाही? अहो खरंच सांगते मी, मला नाही ऐकायला येते डमरूचा आवाज. कदाचित तुम्हाला भास होत असेल. भास? मी वेडा आहे काय? अजून वाढायला लागला आवाज. अरे बस करा. कोण आहे? कोण डमरू वाजवतोय? अहो खरंच काय झालंय तुम्हाला? तुमचा चेहरा बघून मला भीती वाटते. जे बाहेर ऐकू येत नाही तेच आतमध्ये सर्वात मोठ्याने घुमत असतं. पापाचा आवाज जगाला नाही ऐकू येत, तो फक्त पाप करणाऱ्यालाच ऐकू येतो. अंतरात्म्यातला डमरू वाजायला लागला की समजावं नियतीने न्यायाची वेळ जवळ आणली आहे. कर्माचा हिशोब सुरू झाला की माणूस जगापासून नाही तो स्वतःपासून पळू लागतो. रामप्पा, आवाज डमरूचा नाही, तुझ्या विवेकाचा आहे. तो थांबवण्याची ताकद ना तुझ्यात आहे ना जगात कुणात. जोपर्यंत सत्य स्वीकारत नाहीस तोपर्यंत हा नाद तुझा पाठलाग करतच राहील. घरात कोणी डमरू वाजवत नसताना मला भास कसा झाला? अलख निरंजन. अहो काल ते साधू महाराज डमरू वाजवत होते. बहुतेक तेच तुमच्या डोक्यात अजून पण आहे. तो विडा जिचा आहे तिलाच जर का तुझ्या नवऱ्याने तो विडा नेऊन दिला तरच तुझा मुलगा परत येईल. कालपासून एकच विचारते मी, पण तुम्ही उत्तरच देत नाही आहात. कोण होते ते साधू महाराज आणि ते कुठल्या विड्याबद्दल बोलत होते? तो विडा कुणाला परत द्यायचा आहे का? आणि त्यांनी असं का म्हटलं की तुम्ही कुणाचं तरी नशीब चोरलंय म्हणून? वास! कोणाचाही नशीब मी चोरलेलं नाहीये. कोणीतरी रस्त्यावरचा माणूस येतो आणि काहीतरी बडबडून जातो आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवतेस? अक्कल आहे की नाही तुला? अहो मला बाकी काहीच माहिती नाही हो, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे. जर त्या साधू महाराजांचं ऐकल्यामुळे आपला शिवा जर परत येणार असेल तर ज्याचा कुणाचा तो विडा असेल त्याला तो परत देऊन टाका. मला माझा मुलगा परत हवाय हो. एका आईला यापेक्षा जास्त काही नको असतं. धन हरवलं तर ते पुन्हा मिळू शकतं, पण एका लेकराचा श्वास हरवला तर तो पुन्हा नाही मिळू शकत. विमला गप्पा बा. चोर आहेस तू, चोर आहेस. माझं नशीब चोरलेस. कोण आहेस तू? अहो अहो काय झालं? दाराकडे का बघताय सारखं? आणि कुणाशी बोलताय तुम्ही? अगं ती म्हातारी उभी आहे बघ. अहो दारात तर कुणीच नाहीये. तुम्हाला भास झालाय का? अगं ती म्हातारी दिसत नाही.
म्हातारी कुठे गेली? हा भास होता की खरंच कोणी आलं होतं, पण मग मला असलेच भास का होऊ लागले? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सुंदरा मावशी फुलं आणली आहेत हो. अजून लागणार नसेल तर सांगा. कपिला ताई, काय इथे कुठे ठेवताय फुलं तुम्ही? चोरी म्हणजे पाप, आणि पापाचं एक वैशिष्ट्य असतं. पा म्हणजे पाठीमागून आणि प म्हणजे पळतं. जे पाठीमागून पळत राहतं ते पाप, आणि जोपर्यंत तुम्ही प्रायश्चित्त करत नाही तोपर्यंत ते तुमची पाठ सोडत नाही. स्वामी आज कोणाला तरी मोठा संकेत देत आहेत. हो, आज स्वामींचं प्रत्येक वाक्य हे कुणाच्या तरी अंतःकरणाला उद्देशून आहे. सुंदरा, कपिला, गया, कविराज, अरे गुरुपौर्णिमेचा महिना चालू आहे. प्रत्येक दिवशी काहीतरी विशेष घडलंच पाहिजे. स्वामी, आज कोणती लीला बघायला मिळणार आहे? स्वामी, तुम्ही आम्हालाही यात सहभागी करून घेता, हे आमच्या सगळ्यांचं भाग्यच आहे. आज आपण एक व्रत करायचं. आम्ही डोळे मिटून ध्यानाला बसू तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकाने आळीपाळीने आमच्या समोर येऊन बसायचं आणि 108 वेळा नामस्मरण करायचं, पण मनातल्या मनात. आणि ज्यावेळेस आमचे डोळे उघडतील आणि त्यावेळेस आमच्या समोर जो भक्त असेल त्याच्यावर आम्ही विशेष कृपा करतो. धन्य झालो स्वामी. आज कोणाचं नशीब फुलणार आहे? बसा. कपिलाताई, आधी तुम्ही बसा. मी हो. वा, मी का बसू? स्वामी आत्ताच ध्यानधारणेला बसलेत, इतक्यात काही डोळे उघडणार नाहीत. स्वामी काय म्हणाले? मी जेव्हा डोळे उघडीन तेव्हा माझ्या समोर जी व्यक्ती असेल तिच्यावर मी विशेष कृपा करेन. त्यामुळे स्वामी आता काही डोळे उघडणार नाहीत, मी काही बसणार नाहीत. मला विशेष कृपा हवी आहे स्वामींची. मी नाही बसणार. तुम्हाला कोणाला हवे तर तुम्ही बसा. मला काय वाटतं, आपण थोड्या वेळ थांबूया, नाहीतर आपलं नामस्मरण पूर्ण होईल आणि त्यावेळेस स्वामींनी डोळेच नाही उघडले तर. थांबूया. अरे सगळेजण कसला विचार करताय? गुरुपौर्णिमेच्या पवित्र महिन्यात गुरुस्थानावर होत आपण, आणि गुरूंच्या समोर बसून नामस्मरण करणं यापेक्षा आणखीन मोठी कृपा कोणती असू शकते? हीच तर सगळ्यात मोठी कृपा आहे. हेच तर भाग्य आहे. जो वाट बघत बसेल ना तो वेळ मोजत बसेल, आणि जो नामस्मरणात हरवून जाईल त्याला आपोआपच गुरुकृपा मिळेल. ठीक आहे, मी बसते. गुरुकृपा मिळो न मिळो, पण गुरूंसमोर बसून नामस्मरण करायला मिळणारे हेच माझ्यासाठी खूप मोठं फळ आहे. बस बस.
ज्यांच्या अंतःकरणात ज्ञानाचा सूर्य उगवलेला असतो ना, त्यांना बाहेरचे डोळे उघडायची गरजच नसते. आई, आई. आई गं. हे एवढं धन हे वाढतच आहे. केवढं धन. स्वामींनी डोळे मिटलेत तरीही एकही फूल चुकत नाही. खरंच कविराज, अहो ज्यांना जगाचं अंतरंग दिसतं त्यांना डोळ्यांची काय गरज. कविराज, स्वामी अशी फुलं का रचताय तो? कपिलाताई, अहो याच्यात आपल्यासाठी एखादा संकेत असू शकतो. काय उत्तर आधी मिळत नाही, पण योग्य वेळ आली ना की त्या कृतीमागचा अर्थ आपोआप उलगडायला लागतो. आणि गुरु हे न बोलता कृतीतूनच शिकवत असतात. ज्याला हा संकेत समजतो त्यालाच गुरुकृपेचा मार्गही सापडतो. कावेरी कावेरी आणि इथे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुंदरा मावशींचं नामस्मरण झालं ना की मलाही स्वामींसमोर बसायचंय, नामस्मरण करायला. गयाताई, अहो घाई करू नका. गुरुनामात घालवलेला प्रत्येक क्षण हीच तर खरी कमाई असते ना. या फुलांच्या ढिगामागे या बुवाचा नक्कीच काहीतरी संकेत आहे. हे असं स्वप्न मला का पडलं? हिरे, मोती, सोनं ह्या सगळ्या दागिन्यांच्या ढिगावर कावेरी, आणि ढिगावर बसणं म्हणजे मालकी असणं. म्हणजे हे सगळं धन कावेरीच आहे? नाही नाही, छे, शक्यच नाही. कावेरी आश्रित आहे, आयुष्यभर दुसऱ्याच्या तुकड्यांवर जगणारी, आणि तिच्याकडे एवढं धन. छे, नाही नाही. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात. माझ्या मनात तर असं काहीच नाही येणार, कारण ती श्रीमंत व्हावी असं मला कधी वाटतच नाही. तिने आयुष्यभर माझी चाकरी करायला, माझी गुलाम बनून माझ्या दारात असंच जगलं पाहिजे. एवढी श्रीमंत आणि ती, छे, नाही नाही, मुळीच नाही. आणि तसेही हे फक्त स्वप्न होत, आणि दिवसा ढवळ्या पडलेलं स्वप्न कधीच खरं होत नसतं. स्वप्न म्हणजे स्वप्न, स्वप्नच ते.
मोठी नाही व्हायची श्रीमंत. वंदना, तुला वाटतंय तुला स्वप्न पडलंय, पण आम्ही तुला सत्य दाखवलंय. त्या सत्यापासून कावेरीला वंचित ठेवलं गेलंय, पण आम्ही तिला तिथपर्यंत पोहोचवणार, तिच्या चोरापर्यंत पोहोचवणार. मगाशी दारात आली ती म्हातारी कोण होती आणि मला चोर चोर का म्हणत होती? मी तिला ओळखतो काय? अहो काय झालंय? सारखे दारात का बघत होतात आणि कुणाला शोधायला गेला होता? तुला कशाला सांगू? जा आतमध्ये जाऊन काम कर, उगाच नसत्या चौकशा. जा अहो जा. पुन्हा आभास व्हायला लागले वाटतं. कोण आहेस तू आणि माझ्याकडून काय हवंय? ओळखलंस मला? नाही ना? कसा ओळखणार? अन्याय करणारा चेहरे विसरतो, पण अन्याय भोगणारा कधी नाही विसरत. माझ्यावर अन्याय केलायस आणि त्याच्यामुळे माझा जीव गेलाय. दोन आयुष्य उद्ध्वस्त झाली, माझं आणि माझ्या निरागस लेकराचं. दुसऱ्याचं नशीब चोरणारा माणूस कधी शांतपणे आयुष्य जगू शकत नाही. मी तुला सोडणार नाही, कधीच सोडणार नाही. तू पापी आहेस, चोर आहेस. नाही नाही, चोर आहेस तू, चोर आहेस. रामप्पा, मी तुला सोडणार नाहीये, मी तुला सोडणार नाही. मी तुझा जीव घेणार. आज मी तुझा जीव घेणार. नाही नाही. रामप्पा! काय झालं? ती म्हातारी कुठे गेली? अहो कोण म्हातारी? कुठली म्हातारी? इथेच तर होती. अहो मला तर कुणीच दिसत नाहीये तिकडे. अगं ती. थांबा, मी बघून येते. अहो मला तर कुणीच दिसत नाहीये तिकडे. रामप्पा, एक गोष्ट नीट लक्षात ठेव. हा विडा जिचा आहे, तिला जर का तू वेळेत दिलास तरच तुझं कल्याण होईल आणि तिचंही. पण जर हा विडा तू वेळेत दिला नाहीस तर जिचं नशीब तू चोरलंयस तीच स्वतः तुझं नशीब बदलायला इथे येईल. अहो खरंच सांगा, तुम्ही कुठल्या म्हातारीवर अन्याय केलाय का? तो विडा तिचाच होता का? मला वाटतं तुम्ही त्या साधू महाराजांचं बोलणं गांभीर्याने घेतलं नाहीये ना, म्हणूनच हे सगळं होतंय. त्यांनी जे सांगितलं होतं त्याकडे दुर्लक्ष करू नका. कधी कधी संतांचा इशारा हा शेवटचा इशारा असतो.
श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, आज तुमच्या चरणी बसून मला नामस्मरण करायला मिळालं. केवढं मोठं भाग्य आहे माझं. देवा, तुमची इच्छा तीच माझ्यासाठी प्रसाद. श्री स्वामी समर्थ. आम्ही डोळे मिटून ध्यानाला बसू आणि ज्यावेळेस आमचे डोळे उघडतील आणि त्यावेळेस आमच्या समोर जो भक्त असेल त्याच्यावर आम्ही विशेष कृपा करतो. बरं झालं. ही सुंदरा बुवा समोर बसल्यानंतर बुवाने डोळे उघडले नाहीत लगेच, म्हणजे या सुंदरावर बुवाची काही विशेष कृपा झाली नाही. अजून संधी आहे आम्हाला. कपिलाताई, आता तुम्ही नाही. अहो, स्वामी अजून ध्यानात आहेत, त्यामुळे योग्य वेळ आली ना की मी बसेल. कृपा ही योग्य वेळीच मिळाली पाहिजे, हो ना? ठीक आहे, मी बसते. हो हो हो, तुम्ही बसा. श्री स्वामी समर्थ. कावेरी, हे फक्त चिन्ह नाही, हा संकेत आहे तुझी वाट योग्य आहे याचा. स्वामी, आज खूप मोठी कृपा केलीत माझ्यावर. हा दिवस मी आयुष्यभर विसरणार नाही. अगं, तुम्ही? अगं, इतकी कुठे हरवली होतीस तू? आणि तू आज इतकी खुश का दिसतेस? चेहऱ्यावर बघ, वेगळंच तेज दिसतंय. अगं, मी दत्त मंदिरात गेले होते. आज दत्तगुरूंनी माझ्यावर खूप मोठी कृपा केली. ए, बघतेस काय अशी माझ्याकडे? चल जा, मंदिरात जा पटकन. जे काही धनधान्य मिळतंय ते सगळं घेऊन ये. अरे देवा, मंदिरात तर असं काहीच मिळालं नाही. ना धन ना धान्य. आता मी घरी काय घेऊन जाऊ? पण वाटेत कुठे फाटका मारत बसू नकोस. सरळ मंदिरात जायचं, घ्यायचं काय ते आणि घरी यायचं. आता काकूंना वाटेल मीच खोटं बोलते. त्यांना वाटेल मी धनधान्य स्वतःजवळ ठेवलं. मी कितीही खरं सांगितलं तरी ते विश्वास ठेवणार नाही. अगं, आता तर इतका आनंदात होतीस आणि आता अचानक काय झालं? इतकी शांत का झालीस? काही झालंय का? हा? काही झालंय का? नाही, काही नाही. ते काम आठवलंय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कपिलाताई, आता मी बसू का? हो हो, अहो तुम्ही बसा ना. मी थांबते अजून थोडा वेळ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नाही 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 नाही,
बुवा काय एवढ्या लवकर डोळे उघडणार नाही. या सगळ्यांचं नामस्मरण होऊन जाऊ दे, मग आम्ही बसतो. म्हणजे कसं, बुवाने डोळे उघडले की त्याची विशेष कृपा आमच्यावरच होईल. आमची योग्य वेळ ठरेल. कृपा ही मिळवायची असते, तेही योग्य क्षण साधून. कपिलाताई, गुरुकृपेची वेळ आपण ठरवायची नसते, तेव्हा मनात हिशोब मांडू नका. नामस्मरणात गणित नसतं, समर्पण असतं. बरं बरं, मला नका शिकवू सुंदरा मावशी. तुम्ही तुमचं बघा, माझं मी बघेन. हा, मंदिरात जा पटकन. हे काही धन धान्य मिळतंय ते सगळं घेऊन ये. वाटेत कुठे फाटका मारत बसू नकोस. सरळ मंदिरात जायचं आणि घरी यायचं. अगं, पुन्हा कुठे हरवलीस? आणि आम्ही विचारलं कुठे गेली होतीस आणि इतकी आनंदात का दिसतीयस? अगं ते मी दत्त मंदिरात गेले होते. आज दत्तगुरूंनी आणि माझ्या स्वामींनी खूप मोठी कृपा केली माझ्यावर. कसली कृपा? अगं, मी आज मंदिरात मनापासून प्रार्थना केली, दत्तगुरूंना विनवण्या केल्या आणि मला एकमुखी दत्ताचं दर्शन झालं. स्वामींनी मला आशीर्वाद दिला आणि त्यांच्या कृपेचा संकेतही दिला. काय झालं? का हसताय तुम्ही? थापा मारायची सवय चांगली आहे तुझी. एकमुखी दत्ताचं दर्शन म्हणे. अगं, तसं दर्शन व्हायला नशीब लागतं. आणि तुझं नशीब तर फाटकं आहे. तुला कुठून होणार आहे असं दर्शन? लोक म्हणतात ना, कोणासारखंही नशीब मिळव, पण कावेरी सारखं नाही. आता आम्ही एकटेच उरलो. आता जोपर्यंत बुवा डोळे उघडत नाही, तोपर्यंत त्याच्या समोर आम्हीच बसणार. माझा बुवा नक्की आम्हाला काहीतरी देणार, विशेष आशीर्वाद. वा 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 कपिले. आई गो, मुंगी चावली. हा, एवढ्या मुंग्या कुठून आल्या? सुंदरा मावशी, स्वामी, प्रचंड मुंग्या आल्यात. अगं, मी खोटं सांगत नाहीये, जे पाहिलं तेच सांगते. स्वामींनी कृपा केली म्हणून मला दर्शन झालं. अगं, अशी स्वप्न रंगवून स्वतःचं मन रमवतेस का? हो, त्याशिवाय इतकं कठीण आयुष्य कसं जगणार? नशीब असावं तर माझ्यासारखं. चांगल्या घरात जन्म, लाडागोडात वाढलेली, आयुष्यभर सुखच सुख. अगं, हिचंच काय, माझंही नशीब काही कमी नाहीये. वैभवात वाढलीये, सासरही श्रीमंत मिळालंय. आता लग्न होईल, नवऱ्यासोबत सुखाचा संसार करून राजा राणीचं आयुष्य जगेल. आणि तुझ्या नशिबी यातलं काहीच नाही. तुझ्या नशिबी फक्त वंदना काकांची जागा, आयुष्यभराची गुलाम.
माझ्या नशिबात काय घडणार आहे ते मी नाही, स्वामी ठरवणार. जे त्यांना मान्य ते मला. त्यांनी जर दुःख दिलं असेल तर त्यामागेही काहीतरी हेतू असेल, आणि जर सुख असेल तर तोही त्यांचा प्रसाद. भक्ताचं काम मागणं नाही, विश्वास ठेवणं असतं. बापरे सुंदरा मावशी, किती मुंगे आलेत. बापरे मुंग्या चावतात मला, मुंग्या. अहो कपिलाताई, काय केलं तुम्ही हे? अहो स्वामी देवांची आज्ञा काय आहे? त्यांच्या समोरची जागा रिकामी असता कामा नये. तिथेच नामस्मरण करत बसायचंय. जा बरं, जाऊन बसा. वा रे वा, पुन्हा जाऊन बसा. अहो मुंग्या चावल्या ना म्हणून मी उठले. एवढं जर असेल ना तर तुम्हीच जाऊन बसा, मी नाही बसणार. ठीक आहे, नामस्मरणाची जागा रिकामी ठेवायची नाहीये. जे काय होईल ते होईल. मी जाऊन बसते. आलाय तिकडे. सुंदरे, श्री स्वामी समर्थ. झालंय आता कृपा हिच्यावरच होणार. आमच्या नशिबातलं सुद्धा हिलाच मिळणार. सुंदरे, अगं उघडून बघ. हो स्वामी देवा. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, दिगंबरा श्री स्वामी समर्थ. कावेरी, स्वामींवर सोडून आतापर्यंत कोणाचं नशीब बदललंय का? नशीब बदलायचं असेल तर स्वतःच्या जोरावर बदलावं लागतं. तुझ्या आयुष्यात वंदना काकूंची चाकरी, हीच तुझी ओळख आणि तेच तुझं आयुष्य. चल ग, हिच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. हिला वास्तव नाही, फक्त स्वप्नच दिसतात. कावेरी, तुझंही भाकीत खरंच पूर्ण होईल हा, पण स्वप्नात. स्वामी, लोक म्हणतात माझं नशीब कधी बदलणार नाही. कदाचित असेलही, आणि माझं नशीब नाही बदललं तरी माझी काही तक्रार नाही. जे माझ्या नशिबात आहे ते मी आनंदाने स्वीकारेन. फक्त एकच विनंती आहे, एकच इच्छा आहे, मला अक्कलकोटला यायचं. अरे, गुरुपौर्णिमेचा महिना सुरू झालाय. गुरुपौर्णिमेला अक्कलकोटची सेवा आणि स्वामींचं दर्शन हे प्रत्येक भक्ताचं भाग्य असतं. अक्कलकोट,
तुझं जे हरवलंय ते तुला परत द्यायचं. अक्कलकोटला ये. प्रवास जितका कठीण तितकंच ध्येय अधिक पवित्र असतं. मग हा प्रवास कधी पूर्ण होईल? योग्य वेळ आली की तुझा प्रवास पूर्ण होईल आणि तुझ्या नशिबात जे आहे ते तुला प्राप्त होईल. स्वामी, तुम्ही मला बोलवलं, आता तुम्हीच मार्ग दाखवा. काकू मला येऊ देणार नाही आणि आणि माझा तसा त्यांच्यावर अधिकारही नाही, पण त्यांच्या बुद्धीवर तुमची कृपा होऊ शकते. त्यांच्या मनात माझ्याविषयी दया जागवा. एकदा मला अक्कलकोटला येऊ दे. स्वामी, एक वेळ माझं नशीब नको बदलू दे, पण माझा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बदलू दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चांदीचं वर्ख असलेलं गुरुचरित्र. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, ही तर माझ्यासाठी अमूल्य अशी गुरुप्रसादी आहे. मी धन्य झाले. सुंदरे, ही आमची विशेष कृपा आहे. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र महिन्यात तुला जमेल तसं या गुरुचरित्राचं पारायण कर. ही सेवा तुझ्याकडून घडणार आहे. गुरुचरित्र वाचणं म्हणजे फक्त शब्द वाचणं नव्हे, तर गुरुकृपा अनुभवणंही आहे. हो स्वामी देवा, ही सेवा माझ्याकडून घडावी हीच आपल्या चरणी प्रार्थना. स्वामी, तुम्ही माझ्या नशिबातलं सुंदरा मावशींना दिलं. मी तिथे बसले होते, शेवटी या मध्येच येऊन तिथे बसल्या. माझी सगळी कृपा ह्यांना मिळाली. आता कपिले, तुला उठायला कोणी सांगितलं होतं? मुंग्यांना घाबरलीस म्हणून उठलीस. पण त्या मुंग्या उगाच आल्या नव्हत्या, त्या तुला धडा शिकवायला आल्या होत्या. तुझ्या मनात लबाडी होती, तू वेळ साधत होतीस, दुसऱ्यांना पुढे बसून देत होतीस आणि मनात विचार करत होतीस शेवटी मीच बसणार, म्हणजे विशेष कृपा माझ्यावरच होईल. कपिले, तू भक्तीतही हिशोब मांडलास, दुसऱ्याचं भाग्य लबाडीने मिळवायचा प्रयत्न केलास. पण लक्षात ठेव, दुसऱ्याचं नशीब चोरण्याचा प्रयत्न हे देखील एक पापच आहे. त्याच्या वाट्याचं असतं त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नियती स्वतः करते, आणि जे आपल्या वाट्याचं नसतं ते कितीही युक्ती केली तरी आपल्या हातात टिकत नाही. हे जग गुरुकृपेवर चालतं, लबाडीवर नाही. भाग्यावर चालतं, मत्सरावर नाही. कोणालाही कोणाचं नशीब चोरता येत नाही. ज्याच्या भाग्यात जे लिहिलंय ते त्याला मिळतंच. नाही, ही कावेरी इतकी नशीबवान असूच शकत नाही. पण नाही, हे दिवसा पडलेलं स्वप्न आहे, आणि दिवसा पडलेली स्वप्न खरी होतच नसतात. बरोबर उलट होतं. म्हणजे त्या सोन्याच्या ढिगाऱ्यावर कावेरी नाही, ही वंदना. हो, चल जा, मंदिरात जा पटकन. हे काही धनधान्य मिळतंय ते सगळं घेऊन ये, पण वाटेत कुठे फाटका मारत बसू नकोस. सरळ मंदिरात जायचं, घ्यायचं काय ते आणि घरी यायचं. अजून आली कशी नाही ही कावेरी? सगळं धनधान्य एकटीच लुबाडते का काय? गिळते का काय? अलख निरंजन.
हा विडा जिचा आहे, तिला जर का तू वेळेत दिलास तरच तुझं कल्याण होईल आणि तिचंही. पण जर हा विडा तू वेळेत दिला नाहीस तर जिचं नशीब तू चोरलंयस तीच स्वतः तुझं नशीब बदलायला इथे येईल. विमला, हे विमला, काय झालं? काय एवढं ओरडताय? अगं बाई, तिजोरी रिकामी. आपलं धन कुठे गेलं? कुठे तू कुठे ठेवलंयस का? अरे सांग लवकर. नाही हो, मी कशाला काढून ठेवू? आणि तुमच्या परवानगीशिवाय मी तिजोरीला हातही लावत नाही. नाही नाही नाही, हे कसं शक्य आहे? माझं सगळं धन कोणी आलं होतं का घरात? नाही हो, तुम्ही घराबाहेर गेल्यापासून मी घरातच आहे. कुणीच नाही आलं. कुणीच नाही? ही खिडकी तर बंद आहे. ही खिडकी पण बंद. दिवसा ढवळ्या आपल्या घरात चोरी? नाही नाही, हे कसं शक्य आहे? माझं सगळं वैभव नेलं कोणी? अहो, काल त्या साधू महाराजांनी एक गोष्ट सांगितली होती. कुठली? ते म्हणत होते की दुसऱ्याचं घेतलेलं परत द्यावं लागतं. त्याचा तर ह्याच्याशी काही संबंध नसेल ना? बघतेस काय अशी माझ्याकडे? चल जा, मंदिरात जा पटकन. हे काही धन धान्य मिळतंय ते सगळं घेऊन ये. दत्तगुरूंचं दर्शन मिळालं, स्वामींची कृपा झाली, पण धन आणि धान्य काहीच मिळालं नाही. आता काकू काय म्हणतील? काकू, मी काहीच लपवलं नाही. मी खरंच सांगते. अगं, अशी घाबरून मागे मागे काय जातेस? हे घे, हे धर. थांब इथेच. हे काय चाललंय? दे. काकू, हे काय केलं? अगं, दृष्ट काढली तुझी. दृष्ट माझी? का? म्हणजे मी तर रोज तुमच्या समोरच असते ना, मग का काढले? कुठे आहे ती कन्या? कन्या? हो, तीच भाग्यवान कन्या. तुमचा पत्ता चुकलाय हो. नाही, इथे कन्या राहते, पण ती भाग्यवान नाहीये, दुर्दैवी आहे ती. जाओ तुम्ही, जा. थांबा. कमळ बघितलं? त्यात काय? चिखलात उगवतं म्हणून याला दुर्दैवी म्हणाल, पण हे देवाच्या चरणी अर्पण होतं. हे धोत्र्याचं फूल दिसायला अजिबात सुंदर नाहीये,
पण ते शंकराला अतिशय प्रिय आहे, म्हणून तुम्ही याला दुर्दैवी म्हणाल. आता ही वीट दगडापेक्षाही मऊ असते, खाली पडली तर सहज फुटेल. पण आज याच विठ्ठला विठ्ठलाच्या चरणी 28 युग उभं राहण्याचा मान मिळाला, म्हणून याला दुर्दैवी म्हणाल. तशीच ही कन्या आहे, तिला अजून तिच्या भाग्याची नशिबाची कल्पना नाहीये. आम्ही काशीहून रामेश्वरला चाललो होतो, या घराच्या समोर आलो आणि पावलं आपोआप तबक. काहीतरी जाणवलं, या घरात एक भाग्यवान नशीबवान व्यक्ती राहतात, म्हणून आतमध्ये आलो. तुला त्या व्यक्तीला तिच्या भाग्याची तिच्या नशिबाची जाणीव करून द्यावी म्हणून. हो, खोटं खोटं बोलताय हा तुम्ही. हे असं काही नाही. जा बरं तुम्ही, जा जा जा. हा, कावेरीने पाठवलंय तुम्हाला, बरोबर ना? हा, हो की नाही? सगळं धनधान्य घेऊन लुबाडून ती पळून गेली, आणि मग आता हे सगळं चित्र उभं करायला तुम्हाला पाठवलंय त्यांनी, बरोबर आहे की नाही? जा हो, जा तुम्ही इथून. हो अहो, आत कुठे? अहो अहो अहो, काय आहे? अहो, काय चाललंय? काय कुणाच्या परवानगीने आत शिरलात तुम्ही? आ, काय काय हवंय काय तुम्हाला? त्या कन्येची पत्रिका आहे का? पत्रिका? ही मुलगी मला जंगलात सापडली होती लहान असताना. त्यानंतर एकदा आमच्या विश्वासातले गुरुजी घरी आले होते, तेव्हा अंदाजे जन्मवेळ आणि जन्मतारीख काढून त्यांनी पत्रिका बनवली होती. ती पत्रिका आहे का तुमच्याकडे? असेल कुठेतरी. मला बघायची आहे ती. घ्या. त्या मुलीच्या पत्रिकेत राजयोग लिहिलं. काय? राजयोग? आणि हिच्या पत्रिकेत? शक्यच नाही. ही कन्या फक्त भाग्यवान नाही, ही आजपर्यंत तिच्या नशिबापासून दूर ठेवली गेली. ज्या दिवशी ही कन्या अक्कलकोटच्या भूमीवर पाऊल ठेवेल, त्या दिवसापासून तिच्या पत्रिकेतील राजयोग सुरू होईल.